जम्मूमध्ये रात्रभर कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती। सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, शहरामध्ये सगळीकडे चोख बंदोबस्त। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार किंवा ड्रोनचा हल्ला नाही, सध्या परिस्थिती सामान्य। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुद्धा रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार नाही, सध्या परिस्थिती सामान्य, खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट। राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये काही प्रमाणावरती परिस्थिती पूर्ववत, सर्वसामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर। पंजाबच्या पठाणकोटमध्ये आज सकाळपासूनच परिस्थिती सामान्य, काल रात्रभरामध्ये गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही, नियंत्रण रेषेवरती सुद्धा कोणताही गोळीबार नाही। गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोनच्या हल्ल्यांमुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य, काल रात्रभरामधून कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त। अमृतसरमधील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त कायम, विमानतळ परिसरामधील गुरुद्वारा संतसरजीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश बंदी। पाकिस्तानाकडून अवघ्या 3 तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन, जम्मूमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानकडून गोळीबार, पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफचं जोरदार प्रत्युत्तर। मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा, पाकिस्तानच्या हालचालींवरती भारताची नजर, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांची माहिती। जम्मूच्या नगरोटामध्ये भारतीय सेना आणि संशयित दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरी, गोळी लागल्यामुळे 1 जवान जखमी, सेनेनं एक्सपोस्ट करून माहिती दिली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती गृहसचिवांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक, प्रत्येक राज्यामधील सिव्हिल डिफेन्स यंत्रणेला अलर्ट मोडवरती ठेवण्याचा बैठकीमध्ये निर्णय, सीमेला लागून असलेल्या राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश। दहशतवादाच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड नाही, एस जयशंकर यांची एक्सपोस्ट करून माहिती, सैन्य कारवाई थांबवण्यावरती दोन्ही देश सहमत, जयशंकर यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि पुढील मार्ग ठरवण्यासाठी तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांची मागणी। शस्त्रसंधी झाल्याच्या नंतरही भारताने पाकिस्तानवरती घातलेले निर्बंध कायम, भारताने लादलेले आर्थिक, व्यापारी, राजकीय निर्बंध कायम राहणार, तर सिंधू जलकरार सुद्धा सध्या स्थगितच राहील। पाकिस्तानला चीनचं समर्थन, आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पाकिस्तानच्या बाजूनं वक्तव्य। पाकिस्तानला पाठिंबा दर्शवणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा, पहलगाम हल्ल्याचा केला निषेध, दोन्ही देशांना शांतता राखण्याचं केलं आवाहन। पाकिस्तानने अमेरिकेला आता तोंडघशी पाडलंय, अमेरिकेच्या अटी पाकिस्तानला अमान्य, शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननं घेतली होती अमेरिकेकडे धाव, ट्रम्पनी पाकिस्तानवरती विश्वास ठेवून शस्त्रसंधीची केली होती घोषणा। पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, कर्तव्याच्या दरम्यान गोळी लागल्यामुळे मोहम्मद इम्तियाज यांचा मृत्यू। पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना भारताकडून कंठस्नान, भारतामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नामध्ये असतानाच केला खात्मा, पाकव्याप्त काश्मीरमधल्या 2 दहशतवादी अड्ड्यांवरती सुद्धा केले हल्ले। भारताकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स बेचिराख, लष्कराने पुरेपूर समन्वय राखत लॉन्च पॅड्स उडवले, भारतीय सैन्याकडून व्हिडिओ जारी। दिल्ली विमानतळाकडून सूचनापत्रक जारी, सध्या कामकाज सुरळीत सुरू, मात्र काही विमान उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता, प्रवाशांनी विमानतळावरती येण्यापूर्वी माहिती घेण्याचं आवाहन। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती धरमशाला विमानतळ बंद आहे, सर्व नागरी उड्डाणांसाठी 15 मे पर्यंत धरमशाला विमानतळ बंद असेल। पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या सलाल धरणाचे काही दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आयोगाचे उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्यासोबत चर्चा, भारत पाकिस्तानामधील युद्धबंदी करारानंच युरोपियन युनियनकडून स्वागत करण्यात आलेलं आहे।
शस्त्रसंधीची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्यावरती काँग्रेसने आक्षेप दर्शवलाय. हे अभूतपूर्व असल्याची काँग्रेसच्या पवन खेडांची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन बोलवण्याची केली मागणी. भारताला कधीही दीर्घकालीन युद्ध नको होतं, शशी थरूर यांची प्रतिक्रिया. तर हे युद्ध दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी होतं आणि यामध्ये भारत यशस्वी झालाय, थरूर यांचं मत. युद्धविरामाची घोषणा हा भारतीय सैन्याचा विजय. ट्रम्प यांनी घोषणा केली, पण पाकिस्तानने सरेंडर करायला हवं होतं. इंदिरा गांधींच्या काळामध्ये पाकिस्तानने आपल्यासमोर सरेंडर केलं होतं. प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया. आळंदीमध्ये 450 एकर जागेमध्ये जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यामध्ये येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटींचा आराखडा तयार. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईमधल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं सुद्धा आज लोकार्पण. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी या कार्यक्रमाचं आयोजन. सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आजपासून हार, नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जायला बंदी. भारत पाकिस्तानामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये सतर्कता. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. कुर्ला ते वाशीच्या दरम्यान हार्बर मार्गावरती सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा सुद्धा रद्द राहील. युद्ध परिस्थितीच्या दरम्यान भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी पुढाकार घेऊन त्यांचं 1 महिन्याचं वेतन देशाला दिलंय. तसंच जखमींवरती उपचार करण्याची विनंती सुद्धा केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवरती सक्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हिंदी शिकायची असेल तर दिल्लीमध्ये शिका, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. हिंदी सक्तीच्या संदर्भातली याचिका फेटाळली. न्यायालयामधील कागदपत्रांचं भाषांतर करण्यासाठी देशभरातील उच्च न्यायालयांनी एआयच्या SUAS या माध्यमाचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना. पुढील 3-4 दिवस वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये मात्र लक्षणीय सुधारणा झाली आहे. शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी ही समाधानकारक राहिली आहे. उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आणि त्यामुळे यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्रामध्ये 4 महिन्यांमध्ये 25 वाघांचा मृत्यू. यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या सोबत आज BCCI चर्चा करणार. IPLचे आणखी 16 सामने शिल्लक. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबादमध्ये हे सामने होऊ शकतात. IPL पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेईल. आज या संदर्भामध्ये बैठक होण्याची शक्यता. सध्या भारत पाकिस्तानामधल्या तणावामुळे IPL स्थगित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.